नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी परिसरात अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चाचा भार सहन करत असताना कापणीला आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले गेले असून भविष्यातील उत्पन्नाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. 0 पॉईंट निश्चित करण्यापूर्वीच हलगा-मच्छे बायपासचे काम बेकायदेशीररित्या सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फिश मार्केट येथे 0 पॉईंट असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र आलारवाड येथे 0 पॉईंट असल्याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. रस्त्यासाठी कायदेशीर भूसंपादन केलेले नसल्याचेही या तक्रारीत म्हटले गेले आहे. शिवाय हलगा ते मच्छे हा मार्ग NH4 मध्ये मोडत नाही. ही माहिती हलगा-मच्छे बायपासचे न्यायालयीन कामकाज पाहणारे वकील रविकुमार गोकाकर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासमोर मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व घडामोडी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सविस्तर स्पष्टीकरण घेतले जाईल. शेतकरी वर्गाचा असाही आरोप आहे की बेकायदेशीर बांधकाम झाल्यास भूमिधारक शेतकरी भूमिहीन होऊ शकतात. त्यामुळे काम रद्द करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. बेळगावातील कणबर्गी येथील औद्योगिक क्षेत्रातील RTO ग्राउंड येथे कचऱ्याच्या ढिगांना आज बुधवारी सकाळी आग लागली. या आगीमुळे परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. सदर मैदान मूळतः वाहन तपासणी आणि ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेसाठी अधिकृतपणे वापरले जाते. मात्र सध्या हे ठिकाण अनधिकृतरित्या कचरा टाकण्याचा आणि प्लास्टिक जाळण्याचा अड्डाच बनला आहे. या मैदानात वारंवार कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार घडत असून यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. परिसरातील रहिवाशांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले व वृद्धांमध्ये श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महानगरपालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिक आणि स्थानिक उद्योग व्यावसायिकांनीही प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून हा परिसर पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित राहील. गांजाचे सेवन करून फिरणाऱ्या एका नशिबाज तरुणाला खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. तांगडी गल्ली येथील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान मयूर सुभाष राऊत राहणार मराठा गल्ली, दुसरा क्रॉस, माधव रोड असे त्याचे नाव आहे. तांगडी गल्लीतील रस्त्यावर थांबून एक जण असभ्य वर्तणूक करत आहे अशी माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिवंत असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दाखवून मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या 4 अधिकाऱ्याविरोधात उपलोकायुक्तांनी स्वतःहून तक्रार दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे. हा धक्कादायक प्रकार बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील सुतगट्टी या गावात घडली आहे. शेतकरी इराप्पा नागप्पा अब्बाई हे हयात असताना त्यांच्या सरकारी नोंदीमध्ये 2021 साली त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षापासून त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. संबंधित अक्षम्य चुकीबद्दल त्यांना अलीकडेच समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उदयनाडू वेब न्यूज या पोर्टलवर जिवंत असलेल्या व्यक्तीला मृत घोषित करणारे अधिकारी या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. याच आधारे उपलोकायुक्त न्यायमूर्ती वीराप्पा यांनी चौकशी सुरू केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. याप्रसंगी सुतगटी ग्राम अंमलदार नीला मुरगोड मंडळाचे महसूल निरीक्षक RS पाटील, सौदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेगण्णावर आणि बैलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाटणे तालुका चंदगड वनक्षेत्रातील चिंचणे कामेवाडी जंगलामध्ये शिकारीसाठी आलेल्या सौदत्ती जिल्हा बेळगाव येथील 2 शिकाऱ्यांना वनाधिकाऱ्यांनी सोमवारी अटक केली. बसाप्पा निंगाप्पा देवरमणी वय 50 व सुरेश बसाप्पा देवरमणी वय 25 दोघेही राहणार बुधनूर तालुका सौदत्ती अशी त्यांची नावे आहेत. ती दोघेही लाकूड तोडण्याच्या व्यवसायानिमित्त चंदगड तालुक्यामध्ये वास्तव्याला होते. त्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात 7 सापळे रचले होते. यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून 7 सापळे, कोयता, मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई पाटणे वनक्षेत्रपाल शीतल पाटील, वनपाल जॉन्सन डिसोजा व नेताजी धामणकर, वनरक्षक साक्षी सपकाळ, वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर आदींनी केली. संशयितांना चंदगड न्यायालयाने 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. काल मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. जानेवारी महिन्याच्या मध्यावर झालेल्या या पावसाने नागरिकांना अचंबित केले असून शहरासह परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गणेशपूर परिसरात जोरदार सरी कोसळल्याने हिंदूनगर परिसरातील गटारी तुंबल्याने गटारीतील पाण्यासोबत कचरा रस्त्यावर पसरला होता. रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याचा थर पडल्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
विशेषतः बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या बोगस कारभाराची पोलखोल याद्वारे झाली आहे। गटारी नियमितपणे स्वच्छ न केल्याने ही समस्या उद्भवली आहे। साचलेले पाणी आणि वाहून आलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे रहिवासी संतप्त झालेले दिसून आले। ग्रामपंचायतीने तातडीने गटार स्वच्छतेची मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2 महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्या। यामध्ये जन्म मृत्यू नोंदणीसाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आणि कृषी आकडेवारी संदर्भातील जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली। या बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। समितीच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू नोंदणीची अचूकता तसेच कृषी संबंधित आकडेवारी संकलनाच्या प्रक्रियेतील समन्वय आणि कार्यपद्धती यावर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या दोन्ही प्रक्रियामध्ये पारदर्शकता, अचूकता आणि वेळेवर काम पूर्ण होण्यावर भर देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे। लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे। टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील सततच्या घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण यांनी महानगरपालिका PWD विभागाचे अधिकारी आणि दक्षिण वाहतूक पोलिसांसमवेत संयुक्त पाहणी केली। या रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून अपघातांच्या घटना वारंवार घडल्या आहेत। यावर आळा घालण्यासाठी या मार्गावर लवकरच नवे स्पीड ब्रेकर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला। नगरसेवक चव्हाण यांच्या पुढाकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तत्परता दाखवत रस्ता सुरक्षा उपाययोजनावर काम सुरू केले असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। आता लवकरच या मार्गावरील अपघातामध्ये घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी रामतीर्थ नगर येथील सरकारी शाळेतील इयत्ता 10वीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमवेत बैठक आयोजित केली होती। या बैठकीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित ठेवण्याचे आणि आत्मविश्वासाने अभ्यास करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले। आमदार आसिफ शेठ यांनी सांगितले की सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्तीमुळे यश निश्चितच मिळेल। त्यांनी पालकांना मुलावर अनावश्यक दबाव टाकू नये तर त्यांना भावनिक पाठबळ आणि प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले। शैक्षणिक प्रगतीसाठी घरात सकारात्मक वातावरण राखण्याचे आणि शिक्षकांशी नियमित संवाद साधण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची वाहतूक करणारे 2 कंटेनर लुटल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे। ही घटना गोवा कर्नाटक सीमेवरील चोरला घाटात घडल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। या लुटी प्रकरणात नाशिक येथील संदीप पाटील यांचे अपहरण करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। गुन्हे दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा दावा संदीप पाटील यांनी केला असून माध्यमात प्रकरण समोर आल्यानंतर नाशिक पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। तपासादरम्यान या रकमेचा संबंध नाशिक पोलीस दलातील काही कर्मचारी, ठाण्यातील एका नामांकित बिल्डर आणि एका बड्या राजकीय नेत्याशी असल्याचा आरोप पुढे करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे बेळगावात जोरदार चर्चा सुरू असून गोव्याहून निघालेल्या कंटेनरचे पुढे काय झाले आणि ही रक्कम नक्की कोणाची होती याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी युवा समितीचे समाज माध्यम प्रमुख साईनाथ शिरोडकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे तर युवा समितीचे चिटणीस प्रतीक पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले। यावेळी बोलताना प्रतीक पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी रोजी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाल्याची माहिती दिली। त्या काळातील दीर्घ अंधकारमय परिस्थितीत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारी प्रेरणादायी मशाल म्हणजे राजमाता जिजाऊ यांनी पेटवली असे ते म्हणाले। याच विचारांनी स्वराज्याची स्थापनेची उमेद निर्माण झाली आणि स्वकीयांचे रयतेचे राज्य अस्तित्वात आले असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। रयतेला केंद्रस्थानी ठेवून उभे राहिलेले हिंदवी स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। या कार्यक्रमास कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडुचकर, आनंद पाटील आदी सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमाभागात काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथून होणार आहे। या यात्रेच्या आयोजनासाठी समितीने लोकवर्गणीद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मवीर संभाजी महाराज युवक मंडळ गाडीमार्ग शहापूर यांच्या वतीने ₹30,000ची मदत
देण्यात आली। तसेच बिच्चू गल्ली शहापूर येथील युवा कार्यकर्ते ओमकार संजय बैलूरकर यांच्या वतीने रुपये 5,000ची मदत समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, अशोक घगवे, सूरज जाधव, राजू पाटील, उमेश पाटील, अमित पाटील आदी उपस्थित होते। मराठी भाषेच्या सन्मानासाठी निघणाऱ्या या यात्रेला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। बेळगाव जिल्हा पोलीस कवायत मैदानात साप्ताहिक पोलीस कवायतीचे आयोजन करण्यात आले होते। या कवायती दरम्यान जनस्नेही पोलीस उपक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले। तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या कवायतीमुळे पोलीस दलातील शिस्त, कार्यक्षमता आणि नागरिकांशी सुसंवाद तसेच सौहार्दपूर्ण संबंध दृढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले। या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम रामराजन यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी काल मंगळवारी बसव कॉलनी येथील नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे व गटार बांधकाम प्रकल्पाचे उद्घाटन केले। या प्रकल्पामुळे परिसरातील मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम होणार असून दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा आहे। विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी स्थानिक नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले। यावेळी बोलताना आमदार आसिफ शेठ यांनी सांगितले की नव्या सीसी रस्त्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि तसेच गटारी बांधकामामुळे पाण्याचा योग्य निचरा होऊन पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होईल। या कामाची अंमलबजावणी करताना दर्जा आणि वेळेच्या पूर्ततेवर विशेष भर दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। जाता जाता तरुण भारतच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।